शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत असताना सरकार हा मार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारत आहे। हा महामार्ग झाल्यास कोल्हापूर शहर आणि परिसराला महापुराचा सर्वात मोठा फटका बसणार आहे। हा महामार्ग विकासाकडे नाही तर विनाशाकडे नेणारा आहे। त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ असणाऱ्या लोकप्रतिनिधींना आणि सरकारला सुबुद्धी दे असं साकडं आज इंडिया आघाडी आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीनं करवीर निवासिनी श्री अंबाबाईला घातलं। यावेळी अंबाबाई मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा अशी मागणी केली। याप्रसंगी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाला 12 जिल्ह्यातून विरोध होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातून याला विरोध नाही असं भासवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत असल्याचा आरोप केला। 50,000 कोटींचा यामध्ये ढपला पाडला जाणार आहे। यामध्ये आपणाला काही मिळेल काय या आशेनंच काही जण याचं समर्थन करतायत असा टोलाही शेट्टी यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांचं नाव न घेता लगावला। या महाराष्ट्रावरचं संकट टळू दे, या महाराष्ट्रावरचं संकट टळू दे, या शक्तीपीठाचं संकट टळू दे। आई अंबाबाई सरकारला दे, आई अंबाबाई सरकारला दे। आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की समांतर रस्ता असताना या रस्त्याची गरज नाही, पण या रस्त्यातून 50,000 कोटी रुपये मिळतात म्हटल्यानंतर त्यातला हिस्सा आपल्याला काय बसेल का, आपल्याला काही त्यात मिळवता येईल का, म्हणून काही लोक याचं समर्थन करायला लागले। त्याचाच एक भाग म्हणजे आज मुंबईमध्ये होणारी बैठक आहे। जे बैठक आज घेत आहेत त्यांनी हे विसरू नये की कोल्हापूरच्या जनतेनं त्यांना मतं दिलेली आहेत आणि या शक्तीपीठ महामार्गामुळे अर्ध कोल्हापूर महापुराच्या खाईत लोटलं जाणार आहे। त्याला जबाबदार कोण? मला आई अंबाबाईला एकच साकडं घालायचं आहे। या कोल्हापूरचा इतिहास आहे की एका राक्षसाच्या तावडीतून या कोल्हापूरची सुटका अंबाबाईनं केलेली होती। कोल्हापूर सुरक्षित ठेवलेलं होतं। आता शक्तीपीठ महामार्ग रूपी हे राक्षस आता आमच्यावर रेटतायत आणि मला माहित आहे की आई अंबाबाई आमच्या मदतीला धावून येणार आणि हे आमचं कोल्हापूर पुन्हा वाचवणार आणि म्हणून अंबाबाईला आम्ही साकडं घातलेलं आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, कोल्हापूरसह संपर्क प्रमुख विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर प्रमुख आर.के. पोवार, माजी नगरसेवक राजेश लाटकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, गोकुळचे संचालक बाबासो चौगुले, प्रकाश पाटील, इंडिया आघाडी आणि शक्तीपीठ महामार्ग समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते।